ऋतुसंधीबद्दल तुम्ही कधी ऐकलंय का? आयुर्वेदानुसार एक ऋतू संपून जेव्हा दुसरा ऋतू सुरू होतो, तेव्हा जो मधल्या संधीचा काळ असतो ना, त्याला ऋतुसंधी असं म्हणतात. आणि तुम्ही अजून एक गोष्ट ऑब्झर्व्ह केली आहे का? या काळामध्ये आजारी पडण्याचं प्रमाण हे खूप जास्त वाढलेलं असतं. कारण आपलं शरीर या हवामानातील बदलांना हळू सवयीचं होत जात असतं. कारण आपलं शरीर या बदलांना जुळवून घेत असतं आणि म्हणूनच या काळात आहारात हळूहळू बदल करत जाणं फार गरजेचं असतं. उन्हाळ्यात आपण हलका आणि लिक्विड डाएट जास्त घेतो शरीराला हायड्रेटेड ठेवण्यासाठी. पण जसा पावसाळा सुरू होतो तसा दमट हवामानामध्ये आपण पचायला हलका, ताजा आणि गरम आहार आपण घेतला पाहिजे. आणि आहाराबरोबरच जर आपण स्वयंपाकघरातील तेल बदललं तर त्याचा शरीराला नक्कीच जास्त फायदा होतो. म्हणूनच निसर्ग बदलला की आहारशैली बदला, म्हणजे आजारी पडण्याचं अजून एक कारण कमी होईल. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी केसर बागला नक्की फॉलो करा आणि हेल्दी राहा.